Hello friends, today we are going to learn the next chapter, the rational number. We have known about the natural numbers, whole numbers, positive numbers, negative numbers and integers in last class standard 6. तर मित्रांनो आज आपण रॅशनल नंबर हे पाहणार आहोत. तर रॅशनल नंबर म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर रॅशनल नंबर म्हणजे काय, तर तो काय एक ग्रुप आहे. रॅशनल नंबर काय आहे, तो ग्रुप आहे, इंटेजर्सचा ग्रुप आहे. तर इंटेजर्स मध्ये काय येतात, मग इंटेजर्स म्हणजे काय, तर आपल्याला आपण मागच्या क्लासमध्ये इयत्ता 6वी मध्ये आपण शिकलेले आहोत. आपल्याला माहिती आहे की आपण जे काउंटिंग करतो म्हणजे 1 2 3 4 या प्रकारचे आपण काउंटिंग करतो. 1 2 3 4 टू इन्फिनाइट n नंबर पर्यंत आपण काउंटिंग करू शकतो. त्यांना अंत नाही आहे आणि त्याच्यामुळे त्याला आपण काउंटिंग करतो. काउंटिंग करत असल्यामुळे आपल्याला जसं एक्झाम्पल आपण घेतलं की प्रश्न आपल्याला विचारला की ह्या वस्तू किती आहेत, आपण सांगतो. जर आपण काउंटिंग केल्यानंतर 3 असतील तर 3 सांगू, 4 असतील तर 4 सांगू. या प्रकारे आपण काउंटिंग करू शकतो. त्यांनाच काय म्हटलेलं आहे की नॅचरल नंबर्स म्हटलेलं आहे. ह्या नैसर्गिक संख्या आहेत. नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या. तर आपण पहिल्यांदा एक पॉईंट घेऊ शकतो की 1 2 3 4 अप टू 8 आर कॉल्ड नॅचरल नंबर. ठीक आहे, तर नॅचरल नंबर्स आहेत. त्यालाच आपण काउंटिंग नंबर सुद्धा असं आपण म्हटलेलं आहे, कारण की आपण काउंट करतो 1 2 3 4. नेक्स्ट सेकंड पॉईंट आपला काय आहे की मग 0 जो आहे, तर 0 हा नॅचरल नंबर नाही का, तर 0 चा समावेश नॅचरल नंबर मध्ये होत नाही. नैसर्गिक संख्येमध्ये त्याचा समावेश होत नाही. त्याचा समावेश जो आहे त्याचा होल नंबर म्हणजे पूर्ण संख्यामध्ये त्याचा समावेश होतो. जेव्हा नॅचरल नंबरच्या समोर नॅचरल नंबर जे आहेत 1 2 3 4 यांच्या समोर जर आपण 0 ला ऍड करतो, 0 1 2 3 4 अप टू n पर्यंत हे सगळे काय आहेत, तर हे पूर्ण संख्या आहेत. म्हणून आपण त्याला असं म्हणू शकतो की 0 1 2 3 4 अप टू n आर कॉल्ड होल नंबर. हे झाले. तर तुम्हाला नॅचरल नंबर कळलेला आहे, होल नंबर कळलेला आहे. नेक्स्ट तिसरा पॉईंट आहे की आता नॅचरल नंबर्स मध्ये मग नॅचरल नंबर्स कोणते, ऑल नॅचरल नंबर्स आर पॉझिटिव्ह नंबर्स. ते पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. पण आता तुम्हाला ते अधिक स्पष्टपणे समजावे याकरता मी काय केलेलं आहे की त्या नॅचरल नंबर्सला म्हणजे 1 2 3 4 अप टू n पर्यंत आपण काय करू शकतो की त्या नॅचरल नंबरला आपण त्याच्या समोर पॉझिटिव्ह साइन आपण देतो. पॉझिटिव्ह 1 पॉझिटिव्ह 2 पॉझिटिव्ह 3 पॉझिटिव्ह 4 आर कॉल्ड पॉझिटिव्ह नंबर. हे सगळे जे काय आहेत तर ते पॉझिटिव्ह नंबर आहेत. त्यानंतर आहे की -1 -2 -3 -4 आर कॉल्ड निगेटिव्ह नंबर. आणि असे नॅचरल नंबर त्याच्या समोर जर आपण निगेटिव्ह साइन आपण दिलेला आहे तर -1 -2 -3 -4 या प्रकारे हे अप टू n पर्यंत हे सगळे जे आहेत ते निगेटिव्ह नंबर्स आहेत. आणि आपल्याला पुढे पाहायला मिळतात जेव्हा आपण नंबर लाईन आपण आखतो या प्रकारे. कशी असते ते नंबर लाईन, या प्रकारे नंबर लाईन असते. ती अशी नंबर लाईन असते, ही अशी नंबर लाईन असते. आणि या नंबर लाईनची अगदी मधोमध 0 ते 0 हा 0 असतो. आणि या 0च्या राईट साईडला उजव्या बाजूला सारख्या अंतरावर आपण पॉईंट देतो आणि त्याला 1 2 3 4 5 6 या प्रकारे आपण जे झाले पॉझिटिव्ह नंबर ते झाले आहेत पॉझिटिव्ह नंबर. त्यांना पॉझिटिव्ह नंबर आपण म्हणतो. त्यानंतर सारख्या अंतरावर तेवढ्याच आपण लेफ्ट साईडला डाव्या साईडला आपण नंबर देतो. तर ते आहेत -1 -2 -3 -4 -5 आणि -6. या प्रकारे ही नंबर लाईन या ठिकाणी तुम्ही पाहता. ही जी आहे नंबर लाईन आहे, हे आहेत निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह नंबर. हे पॉझिटिव्ह नंबर्सच यालाच आपण नॅचरल नंबर सुद्धा म्हणतो. आणि ह्या निगेटिव्ह नंबर याच्या समोर निगेटिव्ह साइन आल्यामुळे हे निगेटिव्ह नंबर झालेले आहेत. आता पॉइंट नंबर 6, नॅचरल नंबर पॉझिटिव्ह, ऑल पॉझिटिव्ह नंबर प्लस 0 काय नॅचरल नंबर्स मध्ये पॉझिटिव्ह नंबर प्लस 0 प्लस निगेटिव्ह नंबर टुगेदर फॉर्म द ग्रुप ऑफ इंटेजर. हा इंटेजर हा इंटेजर.
कळलं या ठिकाणी? तर इंटिजर्स मध्ये कोणत्या कोणत्या संख्येचा समावेश होतो? एक आहे नॅचरल नंबर आहे, दुसरा आहे झिरो, आणि नॅचरल नंबर्स म्हणजे काय तर काउंटिंग नंबर्स आहेत, पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, म्हणजे आपण पॉझिटिव्ह नंबर्स म्हणू, झिरो आणि निगेटिव्ह नंबर्स, या सगळ्यांचा जो ग्रुप या ठिकाणी बनतोय, काय बनतोय? ग्रुप. त्या ग्रुपला इंटिजर्स म्हटलेला आहे. नेक्स्ट आहे पॉईंट नंबर 6. आता आपल्याला बघायचं आहे रॅशनल नंबर. रॅशनल नंबर आपल्याला बघायचं आहे. तर रॅशनल नंबर म्हणजे नेमकं काय? तर इफ एम इज एनी इंटिजर. आपल्याला माहित आहे इंटिजर म्हणजे काय? तर नॅचरल नंबर मध्ये पॉझिटिव्ह नंबर प्लस झिरो प्लस निगेटिव्ह नंबर कंबाईनली काढल्यास इंटिजर. आता या ठिकाणी सांगितलं इफ एम इज एनी इंटिजर म्हणजे एम आपल्याला माहित नाही आहे ती कोणतीही संख्या असू शकते, ती कोणतीही संख्या असू शकते. एम ही -3 राहू शकते, -5 राहू शकते, किंवा +5 राहू शकते, किंवा +4 राहू शकते. म्हणजे एम ही संख्या कोणतीही राहू शकते, ती आपल्याला माहित नाही. म्हणून आपण काय घेतलेलं आहे की एम घेतलेला आहे, एक अल्फाबेट घेतलेला आहे, आणि अल्फाबेटला आपण म्हटलेलं आहे की तो काय आहे? इंटिजर्स आहे. And n is a non-zero integer. आणि n जो आहे तो सुद्धा नॉन झिरो इंटिजर आहे. त्या ठिकाणी झिरो नाही पाहिजे, त्याच्या ठिकाणी झिरो नाही पाहिजे. आणि तो फॉर्म कसा लिहायचा आहे आपल्याला? m/n या प्रकारे, m/n या प्रकारे तो फॉर्म लिहायचा आहे, m/n. आणि हा m/n च्या फॉर्म मध्ये जो नंबर आपल्याला दिसतो, लिहितो, किंवा कळतो, किंवा माहित होतो, त्याला आपण काय म्हणतो की तो रॅशनल नंबर आहे. एक्झाम्पल या ठिकाणी तुमच्या समोर दिलेलं आहे 5/7, 5/7, 5/7. दुसरा एक्झाम्पल आपण दिलेला आहे -3/5, -3/5. या ठिकाणी आता तुम्हाला सांगता येईल की 5 काय आहे? 5 हा न्यूमरेटर आहे, 7 काय आहे? डिनॉमिनेटर आहे. न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर, हा आहे न्यूमरेटर आणि हा आहे डिनॉमिनेटर. या ठिकाणी -3 न्यूमरेटर, 5 डिनॉमिनेटर आहे. तर या प्रकारे तुम्हाला रॅशनल नंबर